नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. मंडळी, स्वतःच्या कामावर विश्वास आणि परिवाराची साथ या दोन्ही गोष्टी असतील तर कोणत्याही क्षेत्रात आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. अशाच या दोन्ही गोष्टींच्या जोरावर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी एक व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. बिझनेस हेड ऑफ अंबाजी वेअरहाउसिंग सोल्युशन्स आणि अश्वित लॉजिस्टिक्स चे संचालक अश्वित कैलास थळे. स्वागत आहे तुमचं. त्यांच्याशी गप्पा मारण्याआधी पाहूयात त्यांच्या कामाचा आढावा घेणारी एक चित्रफीत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्वित थळे यांनी ग्राउंड ट्रेनिंग म्हणून बिग बाजार मॉल मध्ये बिस्किटे विकली. नंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नंतर डॉक्टर्स फॉर यू नावाच्या NGO साठी पुन्हा काम करत असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, कारण 2 दिवसात त्यांना त्यांच्या कामांतर्गत 27 कंटेनर हाताळावी लागली. त्यासाठी त्यांनी आपल्या आजोबाच्या नावे 30,000 चौरस फुटाच्या गोदामाची निर्मिती केली. त्यांनी सीमा शुल्क परवान्यासाठी अर्ज केला. त्याचा परवाना मिळेपर्यंत त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली होती. आज त्यांच्यासोबत मोठमोठी ब्रँड्स जोडली गेली आहेत. बिर्ला पासून ते रिलायन्स सारखे मोठे मोठे नावाजलेले 12 ब्रँड्स त्यांच्या सोबत जोडले गेले. त्यांच्या या पुढील यशस्वी वाटचालीस reseal.inच्या शुभेच्छा. तर अश्वित, तुम्ही इंजिनिअरिंग केलंय? नाही, ऍक्च्युअल मध्ये मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेणार होतो मी. बर. ऑलमोस्ट सगळं डन झालं होतं. लाईक माझा इंजिनिअरिंगला नंबर सुद्धा लागला होता. आणि मग BMS कडे कडे कसं काय? कारण ऍक्च्युअल मध्ये आधीपासून मला इंजिनिअरिंग मध्ये तेवढा इंटरेस्ट नव्हता. बट द थिंग इज, आता सर्वसामान्य फॅमिलीमध्ये एकदा 10वी झाली की मुलाला 2च ऑप्शन देतात, एक तर डॉक्टर बना नाही तर इंजिनियर व्हा. सो ऍटलिस्ट डॉक्टरपेक्षा इंजिनियर हा बोललो, चला ठीक आहे इंजिनियर. बट 11वी 12वी मध्येच मला कळलं की यार हे माझं नाहीये, लाईक दिस इज नॉट माय थिंग. देन मग मला कळालं, मला माझ्या एका बहिणीने, म्हणजे आत्याच्या मुलीने मला विचारलं की तुला नक्की काय करायचंय? मी बोललो मला तर बिझनेस करायचा आहे प्रॉपर. मग तू इंजिनिअरिंग का करतोयस? मी बोललो त्याच्यानंतर MBA करीन आणि बोललो बिझनेस स्टार्ट करीन. पण बोललो तू बोलते हे 4 वर्ष तर वेस्ट घालवशील ना ते करून, तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी निवड. मी बोललो वेगळं काय? तू सजेस्ट कर ना, MBA साठी अंडर ग्रॅज्युएट कुठला तरी प्रोजेक्ट मला सजेस्ट कर. देन शी सजेस्टेड मी BMS. तर ऍज अ मूवी होलिक मी पटकन उच्चारलं बुक माय शो. देन शी सेड नाही, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. सो तेव्हा मला त्याचा इनडेप्थ समजलं. देन गुगलवरती पूर्ण चेक केलं, त्याचा अभ्यासक्रम चेक केला. देन बोललो हा यार दिस इज कुछ तो है, कर सकते. देन आता सर्वात मोठा टास्क की इंजिनिअरिंगला ऍडमिशन लागल्याच्या नंतर आता माहिती आहे की घरातले इंजिनिअरिंगला नंबर लागल्यावरती किती खुश असतात. सो त्या टायमिंगला तो सांगणं इज लाईक की वडिलांना मी बोललो पप्पा बघा आता असं असं आहे, मला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये, PS मध्ये जायचं आहे. सो देवर लाईक तुला विश्वास आहे ना तू करशील या ह्याच्यामध्ये? बोलो हा. इंजिनिअरिंग पक्का नाही करायची आहे, बघ नंबर लागलाय. मी बोलो नाही, याच्यामध्ये मला वाटतंय की हे मी करू शकतो. देन ही सेड चल ओके, तुला करायचं आहे ना तू कर. अरे वा, इतकं सोपं होतं? इतकं सोपं होतं. बट ते त्यांच्याकडून, बट अदर फॅमिली त्यांच्या आणि मम्मीकडून होतं की ठीक आहे. पण अदर फॅमिली मेंबर्स वॉज लाईक की तू सायन्स मधून कॉमर्सला एकदा गेला म्हणजे की आता काय शिकणार आहे मुलगा, काय म्हणजे काय शिक्षणात इंटरेस्ट वाटत नाहीये, आम्हाला नाही वाटत काय करेल. आणि देन त्या टायमिंगला फायनान्शियली समजा आम्ही अप्पर मिडल क्लास मध्ये येत होतो, त्याच्यामुळे लोकांचं असं होतं की ह्याला खूप लाडवून ठेवलंय, हा एवढ्या फ्रँकली बोलतोय म्हणजे. आणि वडिलांनी मला आधीपासून एक मित्रासारखं ट्रीट केलं. स्टार्टिंग आमचं रिलेशन मित्रासारखंच आहे. सो त्यांचं की याला खूप सूट दिलंय, हा काय आता शिकणार नाही, हा वाया गेला. सो हे होतं. सो त्याच्यामुळे मी BMS ला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मला जाणवलं की यार मला तर अभ्यास करायची गरज पण नाही, बिकॉज मी एकदा वाचून सुद्धा त्या गोष्टी मनात जात होत्या. बिकॉज हा लिटरली म्हणजे तर मी खरं सांगू ना तर कधी असं डेली अभ्यास कधी केलाच नसेल. 1 डे प्रायर एक्झाम फक्त लेक्चर्स अटेंड केले होते प्रॉपर. आणि BMS मध्ये कसं असतं, मार्केटिंगच्या स्टडीज मध्ये ना बेसिकली सगळ्या गोष्टी एक्झाम्पल थ्रू शिकवतात. त्याच्यामुळे एक्झाम्पल एकदा माइंड मध्ये बसले ना का तुम्हाला कॉन्सेप्ट परत वाचायची गरजच नाही लागत, थिअरी ऑटोमॅटिकली लक्षात येते. त्याच्यामुळे आणि एक्झाम्पल्स एवढे परफेक्ट माइंड मध्ये लक्षात होतं ना माझ्या, का मी एक्झामला मनाचं लिहून यायचो लिटरली. आणि खरं सांगू तर मी जेव्हा BMS कम्प्लीट केला ना, मी टॉप 5 मध्ये होतो मुंबई युनिव्हर्सिटीच्या आमच्या कॉलेजच्या. सो हे काहीतरी होतं. सो तेव्हा वडिलांना वाटलं की यार आहे काहीतरी दम आहे. ऍक्च्युअल मध्ये एकदा एक किस्सा असा झाला होता की आमच्या प्रिलियम्स झाल्या होत्या आणि प्रिलियमच्या टायमिंगला वडिलांना बोलवलं पेपर दाखवण्यासाठी. आणि तिथे
ते माझ्यासोबत डॅडचे शिल्ड ना, तर त्यांना प्रिन्सिपलने सांगितलं की अरे हा खूप छान पेपर लिहिला यांनी, हा तर टॉप करू शकतो, असं ते त्यांना बोलले. तर बाहेर जस्ट मुवमेंट आहे, बाहेर निघालो ना, पप्पा काय रे काय सेटिंग करून ठेवलीस का? मी बोललो नाही पप्पा, आता काय माहिती बोलू कसे. बट नेक्स्ट आणि ह्याच्यात 2 महिन्यानंतर एक्झाम झाली आणि आय जस्ट टॉप्ड. अरे टॉप वा. 5 मध्ये होतो मी. पण तुम्ही म्हणालात की तुम्हाला फार शिक्षणामध्ये रस नव्हता, मग नव्हतंच. पूर्ण कसं केलं शिक्षण? डिग्री कशी पूर्ण केली? ऍक्च्युअल मध्ये BMS नंतर MBA पण पूर्ण केलं मी. अरे वा. कारण त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला मला, पूर्णपणे इंटरेस्ट आला आणि मला असं वाटलं की यार चांगलं आहे, अजून काहीतरी अजून काय शिकता येईल. आणि फक्त त्यांचं वडिलांचं काय होतं की तुला डायरेक्ट मी बिझनेसमध्ये उतरवणार नाही, तुला जॉब तर करावा लागणार. तर ग्रॅज्युएशन नंतर जॉब तर सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की आफ्टर ग्रॅज्युएशन काय कुठल्या लेवलचे जॉब्स भेटतात स्टार्टिंगला. सो मी जॉबच्या साठी मी हे जॉईन केलं, MBA केलं. सो MBA केलं. MBA मध्ये सुद्धा मी 86% मला भेटले MBA मध्ये, आणि माझी फर्स्ट प्लेसमेंट होती ती रुणवाल ग्रुपमध्ये ऍज अ रिअल इस्टेट मॅनेजर म्हणून. आणि त्याच्यानंतर मेजर माझा जो जॉब लागला ना, तो डिरेक्टली प्लेसमेंट मधूनच. 2 इंटरव्ह्यू दिल्या होत्या, नंतर जी मला ऑफर आली ती डिरेक्टली ICICI बँक मध्ये ऍज अ डेप्युटी मॅनेजर डायरेक्ट. बापरे, काय सेटिंग लावली होती? काहीच नाही, विदाउट सेटिंग. क्या बात आहे. सो डायरेक्टली डेप्युटी मॅनेजर मध्ये मला हे केलं होतं, आणि मेन म्हणजे नियरेस्ट ब्रांच मध्ये लोकल. अच्छा. तर त्याच्यामुळे ते घरचे सगळे खुश, फुल फॅसिनेट की मुलगा ICICI मध्ये लागला. आणि ICICI ला आता बघतात लोक एक ह्याच्यासारखी गव्हर्नमेंट बँक सारखीच, कारण खूप वर्ष झाली. त्याच्यामुळे की आता झालं, आता सिक्युअर, आता काय, आता आयुष्यभर करणार, सेटल्ड, आता सेटल्ड. आणि तिथे सुद्धा माझा परफॉर्मन्स असा होता की ICICI मध्ये कसं आहे, हायरकी असतात, प्रत्येक बँकमध्ये हायरकी असतात, लाईक ब्रांच मॅनेजर, त्याच्यानंतर रिजनल सेल्स हेड, नंतर मेन रिजनल हेड. सो आणि रिजनल हेड जे असतात ना, त्यांना तर बेसिकली ब्रांच मॅनेजर्स पण माहिती नसतात. बट मला रिजनल हेड पण ओळखायचे आणि कॉल मध्ये नाव घ्यायचं, कारण फर्स्ट मंथ मध्ये मी 10 CR ची फाईल लॉग इन करून दिली होती. म्हणजे माझे वर्षभराचे टार्गेट पहिल्या महिन्यात. कसं काय जमवलं? ऍक्च्युअल मध्ये आमच्या गावातले एक होते, तर त्यांना मला असं एकदा ऐकलं होतं की यांना लोन घ्यायचंय 10 CR पर्यंत. सो मी बोललो लेट्स गिव्ह इट अ शॉट, एकदा भेटूया. असं काय तेवढा संवाद नव्हता. भेटलो त्यांना की बोललो मी आता बँक मध्ये जॉईन तर केलेलं आहे, तर असं तुम्हाला लोन पाहिजे असं मी ऐकलंय, तो रिक्वायरमेंट असेल तर मला सांगा. तर पहिला बोले सांगतो. तर 15 डेज नंतर त्यांचा कॉल आला की तू ये भेटायला. मी बोलू. मी सगळे पेपर काढून ठेवले होते, त्यांनी सगळे पेपर दिले मला. ब्रांच मध्ये गेलो मी, फाईल लॉग इन केली आणि सगळ्या ग्रुपवरती मेसेजेस. आणि त्यावेळेला जस्ट ईशान किशन आला होता. ईशान किशनने 50 मारली होती. सगळे रिजनल हेडनी मेसेज टाकला होता की थलीमा ईशान किशन. असाच परफॉर्मन्स पुढे हे ठेव. सो ते होतं. आणि माझ्याकडे करंट अकाउंट्स होते बेसिकली सगळे, आणि सगळे बिझनेस पर्सन. त्याच्यामुळे वाशी नवी मुंबई एरियातले जेवढे बिझनेस पर्सन होते ना, त्यांच्याशी माझी मीटिंग्स होत राहायच्या. त्याच्यामुळे एक असा अंदाज आला की यार ही लाईफ तर मला पाहिजे होती, आणि मी काय करतोय, आय एम ऑन द अदर साइड. ते मनामध्ये खंत वाटत होती. खूप वेळ झाला मी जॉब करतोय, म्हणजे जवळपास 5-6 महिने झाले. देन असं वाटलं मला की यार काहीतरी चुकतंय मनामध्ये, असं काहीतरी चुकतंय, हे नाही. आणि रिअल एस्टेट नंतर बँकेची नोकरी, आणि त्याच्यानंतर ती सोडून व्यवसायाकडे वळले. तो एक क्षणच पुरेसा होता जिथे त्यांना लक्षात आलं की अरे मी बिझनेस च्या लोकांची डील करतोय रोज, मला तिथे जायचंय, मला ती खुर्ची बदलायची आहे. तर मग पुढे काय झालं आणि कशी तुम्ही खुर्ची बदलली? देन त्याच्यानंतर माझे वडील आहे ना कोविड मध्ये आजारी पडले होते. वडील इज लाईक माझा आधारस्तंभ, माझे बेस्ट फ्रेंड, माय एव्हरीथिंग. आणि ते आजारी पडले कोविड मध्ये ना, त्याच्यामध्ये तर मी 15 डेजची लिव्ह घेतली होती, बिकॉज मी त्यांच्यासोबत असायचो. आणि त्यावेळेला मी आहे ना आमच्या एरियामधून फेरफटका, म्हणजे तिथूनच जायचो. त्या हॉस्पिटलचा जो रूट होता ना, तो आमच्या इथून जायचा. आणि नेहमी मी नोटीस करायचो की बाजूला वेअरहाऊसेस आहेत, आणि वडिलांनी सुद्धा एक वेअरहाऊस बांधून रेंटवरती दिला होता आधी. वडील अजूनही जॉब करतात. आणि त्यांनी एक वेअरहाऊस बांधून एक जस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून वेअरहाऊस बांधला होता, आणि त्यांनी रेंटवर दिला होता. छोटा होता, 15,000 स्क्वेअर फीट. ते माझं कनेक्शन आहे. आणि बेसिकली तिथून रेंट येत होता, सो ते एक वेगळं चाललं होतं. आणि तेव्हा मला समजलं की ही लोक बाहेरून येतात, आपल्याला एवढं रेंट देतात, काहीतरी मॉडेल असेल याच्यामध्ये, बिझनेस मॉडेल. आय वॉन्ट टू लर्न दॅट. आणि या 15 दिवसामध्ये मला हे झालं की बँकेची नोकरी तर आहे, सगळं आहे, जॉब सिक्युरिटी आहे, पण ज्या माझे ड्रीम्स आहेत, जे माझे स्वप्न आहेत, ते नोकरीमधून नाही पूर्ण होणार. आता मी मधीतच ती गोष्ट असं सांगतोय, बट आता माझ्या जीवनातली, एखाद्या माणसाच्या जीवनातली पहिली कार कुठली असते, तर माझी BMW 5 सिरीज आहे.
जीवनातली पहिली कार. बापरे. सो हे माझे स्वप्न होते आणि हे आत्ता एका लेवलला समजा पूर्ण झाले, बट माझी पहिली कार ती आहे. सो आधीपासून स्वप्न माझे तसे होते. सो त्या स्वप्नांमध्ये असं होतं की मी पप्पांना एक दिवस बोललो, जेव्हा ते पूर्ण रिकवर झाले ना, तेव्हा त्यांना मी बोललो की पप्पा जॉब मध्ये इंटरेस्ट नाही वाटत आहे, बोललो मला. आता बोललो मला अरे काय तू इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट नाही Same, वाटत आहे, तू रिअल same. एस्टेट मध्ये इंटरेस्ट नाही वाटत आहे, बँकेमध्ये इंटरेस्ट नाही वाटत आहे, म्हणते मग कुठे आता इंटरेस्ट? सो त्यांना मी सांगितलं मला बिझनेस करायचा आहे. हम्म. सो ही सेड काय बिझनेस, हम्म. आणि ते 15 दिवसामध्ये माझ्याकडे पूर्ण आउट प्लॅन्स रेडी होते. काय सांगताय? मी कसं करणार आहे, काय करणार आहे, एव्हरीथिंग. हम्म. सो ते बोलले एक काम कर, तू थांब थोडा वेळ जॉब कर, नंतर आपण बघू. पेपर टाकले, बोललो. बरं, चट मंगनी पट ब्याट सगळं हा. ठरवून झालं 15 दिवसात. मी नोटीस पिरियड सर्व करत होतो. मी त्यांना बोललो पेपर टाकले. बर. शॉक, कारण मला माहित होतं जर मी जॉब कंटिन्यू करत आजारातनं उठले परत तुम्ही त्यांना शॉक मध्ये टाकलं. तो त्या टायमिंगला माझं क्लिअर होतं त्यांना, कारण जर मी जॉब नसा सोडला ना, देन बेसिकली त्यांच्या मनात काय असतं की करतोय ना जॉब, बघूया नंतर बघूया. त्यांनी ती हार्ड स्टेप नसती घेतली ना. राईट. मला ते नवीन करायचं हा. असेल तर आधी केलेली गोष्ट कुठेतरी थांबवावी लागते. त्याच्यामुळे मी पूर्ण ते थांबवलं, स्टॉप केलं. देन उनको समजा की नाही आता यांना करायचंच आहे, त्यांनी मनात ठरवलेलं आहे आणि त्यांना माहिती एकदा मी ठरवलं का ठरवलं, बोलो नाही. देन मग त्यांना बोललो की आता जागा बघून द्या मला, आपण करूया. देन त्यांनी जागा बघून दिली मला. त्यांनी फायनान्स मेन इम्पॉर्टंट होतं. भांडवल त्यांनी भांडवल, दिलं हा. तुम्हाला? भांडवल पूर्णपणे आता कसं आहे, कुठल्याही फॅमिलीमध्ये एकदाच एवढी हे फंड्स रेडी नसतात. बिलकुल. सो फर्स्ट गोल्ड, प्रत्येक मराठी माणूस पहिलं तेच, फर्स्ट गोल्ड. देन नंतर बिझनेस लोन, कारण त्यांचे फाईल्स वगैरे चांगले होते, त्याच्यानंतर बिझनेस लोन. सो ऍक्च्युअल मध्ये एका मुलावरती 2.5 करोडचा फंडिंग करणं ही त्यावेळेला खूप मोठी गोष्ट होती. 22. जॉब आणि बेसिकली जो वेअरहाऊस चालवते त्याचा रेंट, सो त्याचा टर्नओव्हर वॉज अराउंड 50-60 लॅक्स. आता 50-60 लॅक्सचा टर्नओव्हर असताना एवढा मोठा आपल्याला लोन घ्यायचा आहे, सो इट वॉज अ बिग टास्क. त्याच्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट्स ॲज अ MBA माझ्या प्रोजेक्ट रिपोर्ट सगळ्या रेडी होत्या. त्याच्यामुळे बँकिंग मध्ये ते कन्व्हिन्स करणं मला इझी झालं. त्याच्यामुळे लोन भेटले, स्टार्ट केलं. स्टार्ट केल्याच्या नंतर पप्पांचं असं होतं की एक काम करूया, आपण पहिला थोडा दिवस रेंटवर देऊया. ते सिक्युअरली विचार करत होते, बिकॉज रेंटवरती कसं आहे, बेसिकली चांगला रेंट येऊन जाईल आपल्याला आणि आपण सेफ राहू. हा, 2 वर्ष रेंटवरती देऊ, देन मग तू स्टेप घे. आय वॉज लाईक जर 2 वर्ष रेंटवर दिलं मग मी काय करणार, घरात बसून मी काय करू नुसतं. आणि मला ऍक्च्युअल मध्ये खरं सांगू ना तर रेंटची इन्कम ही कधी प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम वाटलीच नाही. त्याच्यामुळे माझं क्लिअर होतं, हा, बिकॉज रेंट कसं आहे ते एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण पकडू शकतो, बट फ्रंटल इन्कम ही रेंट आपण कधीही करू शकत नाही, बिकॉज पुढे काय देन. त्याच्यामुळे मी बोललो नाही, मी बोललो चालवायला घेतो. आणि बोललो तुम्हाला जर सिक्युरिटी पाहिजे असेल ना, देन मी तुम्हाला तुमचा रेंट देईन, त्याच्यावरती काय असेल ना दॅट वुड बी माइन. ओके. सो असं हे केलं. देन सुरुवात अशी झाल्याच्या नंतर पहिले 2 महिने वेअरहाऊस पूर्ण खाली, कार्गो, बिकॉज त्याच्यामध्ये कार्गो पण आणणं आहे, सगळ्यांशी मीटिंग्स करणं आहेत, ते आहेत. सो झालं मीटिंग्स करून पहिली पार्टी जी आली म्हणजे मेंटर्स झाले ते ऍक्च्युली जे पहिलं आमचं वेअरहाऊस ज्यांनी रेंटवर घेतलं होतं त्यांनी थोडासा मला पुश दिला, एक सपोर्ट दिला. त्यांनी मला बेसिक गोष्टी सांगितल्या, देन त्यांचा एक हातभार चांगला लागला मला. आणि माझे फॅमिली मेंबर्स जे होते ते आता माझे जे मामा आहेत त्यांनी मला ग्राउंड लेवलला खूप सपोर्ट केली, आत्या लोकांनी सपोर्ट केलं, सगळ्यांनी मला सपोर्ट तसं खूप जणांनी केलं. बाकीची लोक बोलत होती हा वडिलांना डुबावणार आहे वगैरे, हे तर मला पण ऐकायला येत होतं का, तर कारण पहिले 2 महिने वेअरहाऊस खाली बोलल्याच्या नंतर थोडंसं होतं ना, एवढे पैसे टाकलेत, EMIs आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बिकॉज ते पण एक करणं आहे. देन फर्स्ट पार्टी आली, कर्नाटक गव्हर्नमेंटसाठी मी पहिलं काम केलं डिरेक्टली. सो कर्नाटक गव्हर्नमेंटचं काम सुरू झाल्याच्या नंतर काम सुरू झालं, त्यांचे डायरेक्टली 30 कंटेनर आले, 30 कंटेनरचं त्यांचं मी काम केलं. त्याच्यानंतर बोललो आता जनरल वेअरहाऊसिंग मध्ये जाऊन काय अर्थ नाहीये, कस्टम बॉन्डेड घेऊ, म्हणजे कस्टमचं लायसन्स घेऊया. कस्टमचं लायसन्स असतं, कस्टम्स काय करते, एक ठराविक वेअरहाऊस असतात ना त्याला लायसन्स देते. आता आम्ही नावाशिवा पोर्टच्या जवळ आहोत. आता सपोज जर तुम्ही 100 रुपीजची वस्तू US वरून मागवली तर त्याच्यावर 20 रुपीज ड्युटी असते. तो ड्युटी जर तुमच्याकडे भरायला नाही तर तुम्ही काय करता, कस्टम बॉन्डेड वेअरहाऊस मध्ये कार्गो ठेवता. सो जनरल वेअरहाऊसिंगचा जर रेट 20 रुपीज आहे तर कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसचा रेट हा 50, 60, 70 रुपीज पर्यंत जातो. सो त्यावेळेला मी तो सोर्स पकडला, मी बोललो आता आपण असं करूया. तर ते लायसन्सिंग साठी थोडंसं फंड्स तिथून आले होते, जिथे कर्नाटक गव्हर्नमेंटसाठी काम केलं तिथून लायसन्सिंगचा फंड आला. सो पप्पांना बोललो सध्या थांबा, आता तुम्हाला रेंट नाही देत मी, सध्या मला थोडंसं याच्यात डेव्हलपमेंट इन्व्हेस्ट करू दे.
देन त्यांनी ते पण केलं त्यांनी. सो त्यांनी लिटरली मला खूप सपोर्ट केला. सो बोलले ठीक आहे. देन कस्टमचं लायसन्स घेतलं. लायसन्स घेतल्याच्या नंतर पहिली पार्टी जी माझ्याकडे आली ती अजूनही आहे फॉरएव्हर 21. ओके. पहिल्या ब्रँडसाठी मी काम केलं होतं फॉरएव्हर 21. त्याचे क्लोथ्स आपल्याकडे येतात, बरं. इंडियामध्ये पहिला आपल्याकडे येतात, देन ते बरं. लेबलिंग होतात, रिलेबलिंगच्या नंतर ते जातात. पण तुमच्याकडे शॉपिंगला यायला पाहिजे. म्हणजे आणि मी फॉरएव्हर 21 मध्ये गेले तर मला ते एक्स्ट्रा वरचे पैसे भरावे नाही, लागतात, 100% ते वाचतील. 100%. फॉरएव्हर 21 सारखे अजून कोणकोणते ब्रँड्स आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता? रिलायन्स रिटेलच्या मध्ये येतात डिझेल, मुजी, मदर अच्छा. केअर, अच्छा. अरमानी एक्सचेंज, हे सगळे रिलायन्स मध्ये येतात. आणि फेल्डर वुड वर्किंग ही जगातली दुसरी वुड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. सध्या बरं. तिच्यासाठी एक HFCL म्हणून कंपनी आहे, तिच्यासाठी काम करतो. क्योसेरा, मेडलाईन, योकोहामा, ट्रिमेंडस ब्रँड्स यू आहेत. नेम देम. या आणि आणि साधारण तुमच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे? व्यवसायामध्ये आता जसं कस्टमचं आहे ना, तो कस्टमला सगळं रिपोर्ट द्यायला लागतात. आता जेव्हा तुम्ही कस्टमसाठी काम करता तेव्हा तुम्हाला इच अँड एव्हरीथिंगचा रिपोर्ट, तुम्ही वेअरहाऊस कधी ओपन केलं, कधी क्लोज केलं, कुठला कार्गो आला, कुठला गेला, इच अँड एव्हरीथिंग त्यांना सगळं द्यायला लागतं. ओके. सो पहिलं तर ते सांभाळायचं असतं मला. देन त्याच्यानंतर क्लायंट्स ॲक्विजिशन, मीटिंग्स, मार्केटिंग टीम आहे ती फिरत असते, बट तरी पण काही क्लायंट असतात ज्यांना ओनरला भेटायचं असतं. राईट. सो बिकॉज ऑफ ट्रस्ट त्यांना ते भेटावं लागतं. आणि बेसिक असं आता आपल्याकडे आहेत ना टोटल 60 ते 70 लेबर काम करतात. बरं. त्याच्यामधल्या 60 विमेन वर्कर्स आहेत बरं. ज्या रिलेबलिंग आणि लेबलिंगचं काम करतात. ओके. आणि माझा जो पर्सनल स्टाफ आहे तो 12 लोकांचा स्टाफ आहे. साधारण एक हा. 75 एक हे लोकांची तुमची team आहे. पूर्ण टीम आहे आता. आणि आपलं आता जे टर्नओव्हर आहे ते अप्रॉक्सिमेट 4.5 CR मध्ये जातं पर आणि इयर. पुन्हा एकदा तुमचं वय किती आहे मला सांगा? आता 25. 25व्या वर्षी 75 लोकांचं घर, पोट यांच्या जीवावर चालतं. ऍक्च्युअल मध्ये हे सगळं घडून नाही येतं, बिकॉज असं नाहीये. माझ्यासारखे खूप सारे आहेत लोक जे काम करतात, सगळं गोष्टी करतात, माझ्यापेक्षा कदाचित जास्त मेहनत करत असतील, पण एक लक फॅक्टर पण आपण बोलू शकतो. मेहनत तर आहेच, सगळ्यांचा सपोर्ट. रिसेंटली आय गॉट एंगेज्ड, तिचा सपोर्ट, आरती तिचं नाव आहे, तिचा सपोर्ट. शी एव्हरी टाइम शी बिलीव्ड इन मी. जे काय तिला बोलत, जॉब सोडला, ठीक आहे ठीक आहे, आय बिलीव्ड इन यू. सो सपोर्ट सगळ्यांचा होता मला आधीपासून. मेन म्हणजे ह्या गोष्टींमध्ये ना फॅमिलीचा सपोर्ट लागतो. ज्या वेळेला फॅमिली सपोर्ट करते त्यावेळेला तुम्ही करू शकता. बिलकुल. आई वडिलांनी सपोर्ट केला, बहिणीने सपोर्ट केला, सर्वांच्या सपोर्टमुळे मी आज इथे आहे. आणि काही अडथळे आले, काही संघर्ष करावे लागले का? सगळं असं जमलं, सगळं नशिबाने जमून आलं? मोस्ट ऑफ द थिंग्स जुळून आल्या. काही गोष्टीमध्ये होते, बिझनेसमध्ये चढ उतार तर येत राहतात, पण मेजर उतार असा आपण जो बोलतो तो कधी आलेला नाहीये. बिझनेस समजा जर कधी 30चा 25, 30 अशा याच्यात 19-20 होत राहतं, ते चालू असतं. 25व्या वर्षी BMW 5 सिरीज, 75 लोकांचं घर चालवणं, किती कोटींचं टर्नओव्हर म्हणालात तुम्ही? 4.5 ते 5 कोटी. 4.5 ते 5 कोटीचं टर्नओव्हर. आणि आपल्याला हवं त्या क्षेत्रात उत्तम यशस्वी वाटचाल. अजून काय हवं? मला वाटतंय की आता तुम्ही 25 आहात, अजून 75 वर्षांचा पल्ला गाठायचा आहे. असाच यशस्वी तोही पल्ला असू देत, या तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करते. खूप आनंद झाला. खरं तर मला खूप वेगळीच ऊर्जा मिळाली आज तुमच्याशी गप्पा मारताना. मंडळी, अशी काही लोक असतात, आपण म्हणतो की दे आर बॉर्न विथ सिल्वर स्पून. इवन इफ यू आर नॉट बॉर्न विथ सिल्वर स्पून, तुम्हाला एक पाठिंबा होता, पण तो व्यवसाय क्षेत्रातला नव्हता. मला असं वाटतं की तुम्ही आज या निमित्ताने तुमच्या या आत्या बहिणीला धन्यवाद म्हणायला पाहिजे, जिने तुम्हाला इंजिनिअरिंग मधनं बाहेर काढून BMS मध्ये टाकलं आणि तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलं आणि इतकी यशस्वी वाटचाल पुढे सुरू ठेवली. मंडळी, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की रिस्क घ्यायला हरकत नाही. परिवाराची साथ असेल, स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही देखील वय कितीही असू देत यशस्वी वाटचाल गाठू शकता. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. तुर्तास इथेच थांबूयात, पुढे भेटूयात अशाच एका धडाडीच्या उद्योजकाला. पाहत रहा सर्वसामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा तुमचा लाडका कार्यक्रम reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. ब्रेक नंतर यशोस्तुतेमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आयुष्य म्हटलं की चढ उतार हे आलेच, आणि त्यात एका उद्योजकाचं आयुष्य म्हटलं की मग ते म्हणजे रणरणत्या उन्हात केलेली पायपिटीपेक्षा अजिबात कमी नसतं. हे एक्झॅजरेशन नाहीये बरं का, करून बघा, तुमच्या लक्षात येईल. पण तरीही असे काही उद्योजक असतात जे नफ्या तोट्याची गणिते झुगारून यशस्वी वाटचालीकडे
चालत राहतात आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबत नाही. अशाच एका उद्योजकाला आज आपण भेटणार आहोत, देवीदास नाईकरे. पाहुयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही एक चित्रफीत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्या कारणाने बालपणापासूनच देवीदास नाईकरे यांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. सतत समोर येत असलेल्या संघर्षामध्ये कधी कधी सोबतीला नैराश्यही असे, पण याच नैराश्यातून धडा घेत इतरांना त्यातून बाहेर काढण्यासाठी माइंड ट्रेनर बनण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यात त्यांना उत्तम यशही भेटले. आर्थिक कमतरता आणि कोरोनासारख्या अनेक समस्यांना सामोरे जाऊन त्यांनी कष्टाने आपले कार्य सुरू ठेवले. जीवनात आलेल्या प्रत्येक संघर्षाच्या धैर्याने सामना करत अगदी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महामेरूस रिसील.inचा सलाम. स्वागत आहे देवीदासजी तुमचं. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी अर्थात सगळ्यात बेसिक आणि सोपा प्रश्न म्हणजे व्यवसायाकडे कसे वळलात किंवा हा निर्णय कधी आणि कसा घेतला? माझे जे वडील आहेत ते शेतकरी आहेत, पण शेतकरी असून त्यांनी सुरुवातीपासूनच एक लाकूड व्यवसाय सुरू केला होता. तर जसं मी लहानपासून पाहतोय तर वडिलांसोबतच त्या व्यवसायाला जुळलो गेलो. जशी माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं 2001 मध्ये, त्यानंतर वडिलांबरोबरच वडिलांबरोबर व्यवसायाला मदत केली आणि त्याच्यामधूनच मी 2007 नंतर 2007 मध्ये माझं लग्न झालं. माझं लग्न झाल्यानंतर घरातून वेगळे होतो आपण, त्याप्रमाणे माझं पण वेगळा झालो मी पण. आणि तोपर्यंत तुम्ही काय करत होता? तोपर्यंत मी वडिलांबरोबरच व्यवसायामध्येच गुंतून होतो. आणि ऍक्च्युली 2001 मध्ये ज्यावेळेस माझी शालेय शिक्षण पूर्ण झालं 10वीचं, तर त्यावेळेस आमच्या वडिलांची परिस्थिती एकदम नाजूक होती आणि त्या परिस्थिती एवढी नाजूक होती की मला कॉलेजला जायचं होतं, पण मी ऍक्च्युली कॉलेजला नाही गेलेलो. तर माझं शिक्षण हे फक्त 10वी पर्यंत झालेलं आहे. आणि मग त्यानंतर मी वडिलांबरोबरच व्यवसायामध्ये उतरलो, वडिलांबरोबरच काम करू लागलो. वडिलांकडनं भरपूर काही व्यवसायात शिकलो आणि म्हणजे लहानपणापासूनच वडिलांचा शेतीबरोबर व्यवसाय असताना माझं कधी नोकरी करणे किंवा काय हा तर म्हणजे माइंडमध्ये आलंच नाही कधी. आणि त्यानंतर मग मी 7 मध्ये ज्यावेळेस माझं लग्न झालं, वेगळं झालो, त्यानंतर मी स्वतःचा वडिलांचा जो लाकूड व्यवसाय होता तोच व्यवसाय मी कंटिन्यू केला वेगळ्या शहरामध्ये जाऊन. म्हणजे मी ऍक्च्युली चाकणमध्ये, चास कमान हे माझं गाव आहे, चास मधून फक्त खेडमध्ये म्हणजे 10 किलोमीटर अंतरावरती सिटी आहे, म्हणून तिकडे जाऊन मी तिथे शिफ्ट झालो आणि तिथून मी लाकूड व्यवसायाला सुरुवात केली. 2007 ते 2018 पर्यंत मी लाकूड व्यवसायच केला आणि 2018 नंतर मग मी व्यवसाय चेंज केला. कोणता तो व्यवसाय? जो व्यवसाय होता 2016 मध्ये मला एक मित्राकडून डायरेक्ट सेलिंग कंपनी आहेत, पहा भरपूर आहेत डायरेक्ट सेलिंग कंपनी, तर त्याची माहिती मला मिळाली होती. तर मी 2016 पासूनच लाकूड व्यवसाय करता करता माहिती काढत होतात. पार्ट टाइम मध्ये डायरेक्ट सेलिंगचं पण काम करत होतो, डायरेक्ट सेलिंग कंपनीचं काम करत होतो. तर 2018 मध्ये मी त्या डायरेक्ट सेलिंग मध्ये सुद्धा चांगला इन्कम मिळवायला लागलो होतो. तर 2018 मध्ये मला ऍक्च्युली लाकडाचा व्यवसाय सुद्धा बंद करायचा होता, परंतु मला मार्ग नव्हता भेटत. कारण की पहिल्यापासून तोच व्यवसाय माइंडमध्ये, पण तोच व्यवसाय मला असं वाटायचं की मी दुसरं काहीच करू शकणार नाही ह्या व्यवसायाशिवाय, त्यामुळे मी तो सोडू शकत नव्हतो. पण 2018 मध्ये ज्यावेळेस 16, 17, 18 3 वर्ष मी त्या कंपनीसोबत काम करू लागलो, तर मला हे वाटायला लागलं की मी ह्या कंपनीसोबत मी पुढे सुद्धा काम करू शकतो. त्यामुळे मी 2018 मध्ये टोटल तो लाकडाचा व्यवसाय पूर्णपणे बंद केला आणि त्या कंपनीसोबत जुडलो गेलो आणि स्वतःचाच एक डायरेक्ट सेलिंग कंपनी सुरू केली आणि त्याच्यामध्ये काम करायला लागलो. आणि काम करायला लागल्यापासून लगेचच काय प्रॉफिट्स होत नाहीत, लॉसेसही होतात. आणि मला असं लक्षात आलं की भरपूर मोठा लॉस झाला तुमच्या कंपनीला, पण तरीही देवीदास ग्रुप ऑफ कंपनीच्या 11 कंपन्या आज यशस्वीरित्या चालवत आहात तुम्ही. तर हे कसं घडवून आणलं? 2018 मध्ये ज्यावेळेस मी लाकूड व्यवसाय बंद केला त्यावेळी माझ्या बरोबर एक मित्र होते, तर त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण जर एवढं मोठं काम करू शकतो तर आपण एक काम करूया, आपण स्वतःचीच डायरेक्ट सेलिंग कंपनी सुरू करूया. तर त्यावेळेस काही माहिती नाही, नॉलेज नाही आणि त्यावेळेस कसं असं थोडंसं जोशमध्ये असतो आपण. तर मग मी काय केलं, त्याला बोललो ठीक आहे, मला पण काय नॉलेज नाही, फक्त आपण काम करत होतो. ऍक्च्युली त्या कंपनीचं मी काम करत होतो, माझी स्वतःची त्यावेळेस कंपनी नव्हती. पण मला असं वाटलं की चला आपण करू शकतो. तर 2018 मध्ये मी त्या कंपनीचं काम बंद करून आम्ही एक स्वतःची 2019 मध्ये कंपनी सुरू केली आणि काम पण केलं त्याच्यामध्ये. म्हणजे माझा जो मित्र होता त्यांनी मला सजेस्ट केलं होतं, माझा एक मित्र आहे त्याचं मी नाव नाही घेणार, पण त्यांनी मला सजेस्ट केलं, तर आम्ही दोघांनी मिळून ती कंपनी चालू केली 2019 मध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर काम केलं. ऍक्च्युली 7 ते 8 महिन्यामध्ये मी जवळजवळ
काहीतरी 70 ते 80 लाख रुपयांचं मी काम केलं होतं त्या कंपनीमध्ये 8 ते 9 महिन्यामध्ये फक्त. आणि जसं ते काम केलं नो प्रॉब्लेम, परंतु व्यवसायाची माहिती नाही, पुढे काय होणार त्याचे धोके कोणते असतात त्याची पण नॉलेज नाही, आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लॉस गेलो. आणि 2020 मध्ये म्हणजे 19 एंडिंगला ज्यावेळी लॉकडाऊन झाला ना, त्याच वेळी एकदम टोटल लॉस झाला होता आमचा. आणि आमचा एकदम लॉस झाला, मी एकदम म्हणजे एकदम झिरो झालो, माझ्याकडे काहीच नव्हतं. 2020च्या टायमिंगला डिसेंबर 2019 आणि जानेवारी, आणि त्याच पिरियडला मार्चमध्ये मला वाटतं 20 मध्ये लॉकडाऊन पडलं. तर लॉकडाऊनच्या काळात पण खूप कठीण परिस्थितीला आम्ही सामना केलेला आहे, की घरामध्येच बसून 1 रुपया पण नाही, मित्रांकडून मदत घ्यायची, मित्र पण हसायचे पैसे, कारण की आता अचानक आपण एवढे मोठं असून इतकी मोठी उडी मारली आणि लोकांना असं वाटलं की अरे अपेक्षा वाढल्या होत्या लोकांच्या. हो, आणि लोकांची नजर पण आपल्याकडे वेगळी झाली होती पाहण्याची. आणि अचानक जर मी म्हणजे एकदम 100 रुपये 200 रुपये सुद्धा मी लोकांकडे मागितले माझ्या मित्रांकडे. तर एवढी परिस्थिती, काय काय लोक मला, माझे मित्र हसायचे सुद्धा की नक्की खरं बोलतोयस की खोटं बोलतोयस. तर मी त्यांना खूप सांगायचो की नाही झालेलं आहे. आणि लॉकडाऊन नंतर मग परत मी जे मी लॉस गेलो होतो, म्हणजे लॉस कुठे गेलो हे मी थोडंसं सगळं त्याच्यावरती अभ्यास केला. आणि ऍक्च्युली 2019 मध्ये माझे बिझनेस कोच पण आहेत ते, जे आज रोजी माझ्या सोबतच आहेत. तर त्यांचं मी एक ट्रेनिंग घेतलं होतं. देविदास सर, या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये कोणाचा पाठिंबा किंवा कोणाचा पाठिंबा तुम्हाला लाभला? ह्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीचा मला पाठिंबा मिळाला. आणि फॅमिलीमध्ये विशेषतः म्हणजे माझी बायको, ज्यावेळेस आपण नुकसानमध्ये गेलो, मी ज्यावेळेस व्यवसायामध्ये मी नुकसानामध्ये गेलो, त्यावेळेस सर्वात मोठा मला माझ्या बायकोचा पाठिंबा होता. त्यानंतर माझ्या मुलांनी पण मला चांगली साथ दिली, की त्यावेळेस काही हट्टपणा करणे किंवा त्यावेळेस मी शाळा सुद्धा त्यांची चेंज केली. तर चांगल्या शाळेतून थोड्याशा ह्याच्यामध्ये कमी याच्यामध्ये शाळेत टाकलं. तर त्यांनी असं केलं नाही की माझे मित्र तिकडे जातात मी काय इकडे जाऊ, म्हणजे मुलांनी सुद्धा साथ दिली, समजून घेतलं. आणि बायकोने तर खूप प्रत्येक पावलावर तिने साथ दिली. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस माझी कंपनी चालू झाली त्यावेळेस माझी टीम, म्हणजे माझं नशीब मी चांगलं समजतो की मला चांगली टीम मिळत गेली. कारण की आपल्याला जर एखाद्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर टीम के बिना कुछ नाही. तर टीम खूप महत्वाची आहे. तर मला त्या टीमची पण खूप सहकार्य मिळालं. आणि बाकी माझे गुरु, ज्यांनी मला शिकवलं, प्रत्येक स्टेप शिकवल्या, बिझनेसमध्ये कसं आपल्याला पुढे जाता येईल, नेहमी नेक्स्ट लेवल आपल्याला कसं जायचं, 10x ग्रो कसा करायचा. त्यानंतर जे माइंड ट्रेनर जे माझे आहेत, तर त्यांनी मला स्पिरिच्युअलिटी खूप कनेक्ट केलं, की ज्याच्यामध्ये मी खूप एनर्जेटिक राहतो आणि आपण पॉझिटिव्ह राहतो. लोकांना पण, माझ्या टीमला पण मी मोटिवेट करतो. तर खूप छान पद्धतीने मला ह्या सर्वांनी साथ दिलेली आणि खूप मोठा पाठिंबा दिलाय. आणि त्याच्यामध्ये मी स्वतः पण आहे. अर्थात. तर आपण स्वतःचे पहिले गुरु असतो, किंबहुना स्वतःचे पहिले मोटिवेटर आणि क्रिटिकही असतो. त्यामुळे आपण स्वतःची जी वाटचाल आहे ती पुढे नेऊ शकतो. एक विल पॉवर असते. पण इथपर्यंतचा प्रवास तर तुम्ही सांगितला. इथून पुढे देविदास ग्रुप ऑफ कंपनीचं विजन काय आहे? मी जे दिवस काढले ऍक्च्युली, म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासारखे खूप सारे लोक असतील, व्यावसायिक असतील, की त्यांचे सुद्धा अपडाऊन होतात. मी पाहतो पण, आज रोजी मी ट्रेनर आहे, मी खूप सारे प्रोग्राम्स घेतो. तर खूप सारे लोकांचे प्रश्न असतात, त्यांच्याकडे कॅपिटल नसतं, कुणाकडे पैसे असतात परंतु सिस्टम नसतं, प्रोसेस नसतं, त्यांना बिझनेस कसा करायचा, टीम, सिस्टम, स्ट्रॅटेजी, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत बिझनेसमध्ये. त्यानंतर सर्व जरी असेल तरी बरीचशी लोक इमोशनली स्ट्रॉंग नसतात. ऍक्च्युली मी त्याच्यामध्ये पण खूप शिकलो माइंड ट्रेनिंगमध्ये, की आपल्याला इमोशनली स्ट्रॉंग होणं खूप महत्वाचं आहे. तर मी एक असं व्हिजन पकडून चाललेलो आहे की हे जे भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जे व्यावसायिक असतील किंवा जे लोक असे खचलेले असतील मानसिकदृष्ट्या, जे व्यवसाय करतात पण त्यांना पुढे कसं जायचं माहित नाही, जिद्द तर आहे, संपूर्ण सपोर्ट आहे आणि दिशा नाहीये, तर त्या लोकांना मला ट्रेन करायचं. म्हणजे माझं विजन आहे की मला येत्या 5 वर्षामध्ये संपूर्ण भारतामधून 1000 बिझनेस लीडर आणि ट्रेनर तयार करायचे. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या अतिशय उत्तम विजनसाठी. मित्रांनो, तुम्ही ऐकलत देविदास सरांकडनं की आपल्या स्वतःला जर कुठल्याही क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचं असेल तर अनेक अडचणी येऊ शकतात, अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण या संघर्षाला मात करत जी व्यक्ती पुढे जाते तिलाच यशाची वाट सापडते. आणि या यशाच्या वाटेवरती देविदास सरांनी अनेक दिवे प्रज्वलित करत सुंदर वाटचाल ठेवलेली आहे सुरू. ही वाटचाल अशीच राहू देत.
पुढे आयुष्यात खूप यश तुम्हाला मिळू देत आणि अनेकांच्या वाटेवरती हे दिवे तुम्ही प्रज्वलित करावे अशी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते. आमच्याबरोबर गप्पा मारल्या याबद्दल धन्यवाद. हे होते देविदास सर, सर्वसामान्य माणसांची असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि परत येऊयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे यशोस्तुते. ब्रेक नंतर यशोस्तुतेमध्ये तुमचं स्वागत आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सक्सेस नावासाठीच बनली आहे, म्हणजे ते जे काही करतात त्यात त्यांना सक्सेसच मिळतं. इनफॅक्ट आज माझ्याबरोबर अशी एक व्यक्ती आहे ज्यांच्या नावातच सक्सेस आहे, म्हणजे त्यांच्या कंपनीचं नाव आहे सक्सेस अबॅकस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. आज आपल्यासोबत आहेत किरण प्रकाश पाटील, सांगली इथून आले आहेत, हु इज द CEO ऑफ सक्सेस अबॅकस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. स्वागत करूयात, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कामाचा आढावा घेणारी ही चित्रफीत. गणितासारखा अवघड परंतु अत्यंत महत्वाचा विषय अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने शिकवत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याचा मार्ग दाखवणारे प्राध्यापक किरणजी पाटील. मुले म्हणजे देशाची संपत्ती, तेच देशाचे भविष्य घडवतात या प्रेरणेतून इतर क्षेत्रात न पडता त्यांनी 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून सक्सेस अबॅकसची स्थापना केली. गेल्या 9 वर्षात राज्यभरात सक्सेस अबॅकसच्या 65 शाखांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी राज्यात पहिल्या 5 मध्ये चमकत आहेत. फक्त इतकेच नाही तर शिष्यवृत्ती परीक्षेतही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या या भगीरथाला reseal.inचा सलाम. किरण प्रकाश पाटील सर, तुमचं स्वागत आहे. पण सगळ्यात आधी माझ्यासारख्या अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, अबॅकस म्हणजे काय, तर या बाबतीत सांगा आणि मग अर्थात आपण या व्यवसायाकडे येऊ. आपल्याला पालकांना आणि आपल्या सर्वांनाच प्रश्न असतो की अबॅकस म्हणजे नक्की काय. हा, मी पाहते तुम्ही आणलेलं आहे हे टूल जे आहे, ह्या टूलचं नाव आहे अबॅकस. बर, आता आपल्याला हे दिसतं टूल खेळण्यासारखं, पण आपण याच्या साह्याने 1 पासून अगदी 10 लाखापर्यंतचे गणित अगदी सहजरित्या करू शकतो. सहज करू शकतो. बरं, कसं काय? आणि याची रचना अशी केलेली असते की या बीड्सला काही व्हॅल्यू असतात. या कोर्समध्ये मुलांना प्रथम हे टूल वापरून गणित करायला शिकवली जातात. त्यानंतर हे टूल न वापरता टूल आपल्या समोर आहे असं कल्पना करून, इमॅजिन करून मुलांना गणित करायला शिकवली जातात. आमचा अबॅकस कोर्स पूर्ण केल्यानंतर मुलांना हे टूल वापरावं लागत नाही. टूल न वापरता कोणतंही गणित ते सहज आणि अगदी आपल्या कॅल्क्युलेटर पेक्षा जलद गतीनं सोडवू शकतात. बापरे, हे फक्त मला स्वप्नवतच वाटतंय सगळं ऐकायला. माझं गणित काय फार चांगलं नव्हतं आणि मला माहिती अशी अनेक लोक ज्यांना गणित म्हटलं की धसकाच बसतो. तर सर, इतक्या तरुण वयात तुम्ही अबॅकसची संस्था स्थापित केली, याचा मागचं तुमचं गणित काय किंवा प्रेरणा कशी मिळाली? हा मॅडम, मी जेव्हा 10 वर्षापूर्वी अबॅकस या विषयाचा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अबॅकस ही पद्धती सर्वच मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. पण ही शिक्षण पद्धती जी आहे ती हैदराबाद, चेन्नई अशा मेट्रो सिटी पुरती मर्यादित होती. आणि त्यामागं मी अभ्यास केल्यावर असं माझ्या लक्षात आलं की अबॅकस हा जो कोर्स आहे हा 34 फॉर्म्युलावरच कोर्स अवलंबून असतो. 34. पण याच्या लेवल ज्या असतात त्या 8 लेवल 10 लेवल्स मध्ये हा सिलेबस डिवाइड केलेला असतो. आणि 8 लेवल 10 लेवल मध्ये डिवाइड केल्यामुळे त्या काळी मी बघितलं तर 3,000 4,000 अशी एका लेवलची फी असायची. आणि 3,000 प्रमाणे 8 लेवल म्हणलं तर 24,000 25,000 अशी या कोर्सची फी व्हायची. आणि मग निम शहरी किंवा ग्रामीण भागापर्यंत हे शिक्षण पोहोचायचं नाही. म्हणून मी प्रेरणा घेतली की अगदी आमच्या सातार सारख्या ठिकाणी किंवा अगदी ग्रामीण भागापर्यंत हे अबॅकसचं दर्जेदार शिक्षण माफक फी मध्ये विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून मी सक्सेस अबॅकस आणि एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना 10 वर्षापूर्वी डिसेंबर 2013 साली केली. आणि या 10 वर्षांमध्ये साधारण किती विद्यार्थी आहेत जे आपल्या या सिलेबस मधनं शिक्षण घेऊन पुढे गेले? आतापर्यंत 10 वर्षात सर्वसाधारणपणे 7,500हून अधिक विद्यार्थ्यांनी 7,500 अबॅकसचे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो मॅडम, आज आमच्याकडे 2,500 ते 3,000 विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून अबॅकसचे प्रशिक्षण घेत आहेत. आणि आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 100हून अधिक फ्रँचायझी नेटवर्क कार्यरत आहे.
अगदी इंटरनॅशनल कॅनडामध्ये देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी कार्यरत आहे. क्या बात. आणि साधारण कोर्सचा कालावधी किती असतो? सर्वसाधारण हा मॅडम मुलांसाठी 1 वर्षाचा कालावधी असतो. 3 महिन्याची एक लेवल असते आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही 4 लेवलमध्ये पूर्ण केलेला आहे. आणि काय वयोगटातली मुलं आपल्याकडे शिकतात? आपल्याकडे 6 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी हा कोर्स असतो. किरण सरांनी आपल्याला थोडक्यात कोर्स बद्दल सांगितलेलं आहे, अबॅकस इन्स्टिट्यूट बद्दल सांगितलेलं आहे, पण सक्सेस अबॅकस एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड हे इतकं लोकप्रिय का आहे याच्या मागचं रहस्य आपण जाणून घेऊयात किरण सरांकडनं. जसं मॅडम मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा 34 फॉर्म्युल्यावर कोर्स अवलंबून असतो. तर भारतात प्रथम आम्ही हा कोर्स 4 लेवलमध्ये पूर्ण केला, ज्याच्यामुळे आज हा माफक फी मध्ये पालकांपर्यंत हे शिक्षण पोहोचत आहे. तसेच आम्ही अबॅकस सोबत वैदिक गणित मुलांना मोफत शिकवतो. त्यासाठी एक बुक पण आम्ही डेव्हलप केलेला आहे. तसेच आम्ही दरवर्षी नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धांचं आयोजन करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 5 सायकल आणि 10,000 रुपयाची स्कॉलरशिप बक्षीस देतो. तसेच आमच्या संस्थेला आता मॅडम 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आम्ही 1 लाख रुपयाच्या स्कॉलरशिपची घोषणा पण केलेली आहे. आणि या सर्व युनिक पॉइंटमुळे आज सक्सेस अबॅकस विद्यार्थी पालकांमध्ये लोकप्रिय होत आहे. क्या बात है. 10 वर्ष पूर्ण होत आहेत, पूर्ण झाली आहेत, याबद्दल खूप खूप मनापासून तुमचं अभिनंदन, तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. पण एवढंच नाही तर आपल्या संस्थेला बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा सन्मान देखील भेटला आहे. तर हे यश तुम्ही कसे संपादन केले? मॅडम मी असं मानतो की हे यश माझं एकट्याचं नसून आमच्यावर जे सर्व विद्यार्थी पालकांनी विश्वास ठेवलेला आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे हे यश शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर सर्व आमचे फ्रँचायझी ओनर यासाठी मेहनत घेत असतात. त्यामुळे तसेच आमचे सर्व ऑफिस स्टाफ, त्याचबरोबर माझ्या घरातील माझे आई वडील, माझ्या पत्नी यांची मला खंबीर साथ असते. तसेच माझे सासू सासरे यांचं देखील मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. आणि या सर्वांमुळेच हे यश संपादन मी केलेलं असं मला वाटतं. आमचं 100+ फ्रँचायझी नेटवर्क असल्यामुळं आणि आज सर्वाधिक विद्यार्थी आमच्याकडे ऑनलाईन शिकत असल्यामुळं रिसील या संस्थेने आम्हाला बेस्ट अबॅकस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र या अवॉर्डने सन्मानित केलं. आणि यातून प्रेरणा घेऊन लवकरच आम्ही देशात आणि जगात नंबर 1 होऊ असं आम्हाला वाटतं. वा. मला असं वाटतं की कोणतीही व्यक्ती जेव्हा यशस्वी होते तेव्हा ते यश फक्त त्या एकट्या व्यक्तीचं नसतं, त्याच्या मागे उभी राहणारी ही सगळी खंबीर माणसं असतात, जी खरं तर आपल्याला दिसत नसतात. पण प्रत्येक क्षेत्रात अशा खंबीर साथीची गरज आहे, मगच आपण यश संपादन करू शकतो. पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे की फ्रँचायझी मॉडेल जे आहे ते नेमकं कोणाकरता आहे आणि फ्रँचायझी यशस्वी होण्यासाठी आपली कंपनी कसा सपोर्ट देते? हे आमचं फ्रँचायझी मॉडेल जे आहे ते पदवीधर महिलांकरता आहे. आज महिला ह्या सुशिक्षित असतात, सक्षम देखील असतात, पण त्या त्याचबरोबर कमवत्या असायला पाहिजे, हे आमचं विजन आहे. आणि पदवीधर महिला आमचं ट्रेनिंग घेऊन स्वतःची एक ओळख निर्माण करू शकतात. फ्रँचायझीसाठी अबॅकससाठी लागणारं पूर्ण प्रॉपर असं टीचर ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. तसेच मार्केटिंग सपोर्ट प्रोव्हाइड करतो. इव्हन त्यांना स्टुडंटच्या लीड सुद्धा आमची कंपनी प्रोव्हाइड करते. त्यांना आम्ही डिजिटल मार्केटिंग द्वारे सपोर्ट देतो. त्याचबरोबर आम्ही काही सेलिब्रिटीज आहेत, या सेलिब्रिटींच्या प्रमोशनल व्हिडिओज त्यांना प्रोव्हाइड करतो, ज्यातून त्यांना ऍडमिशन त्यांचे वाढायला मदत होते. वेळोवेळी वेगवेगळ्या एक्सपर्टचे बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि यामुळे आज आमच्या अनेक फ्रँचायझी खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करत आहेत आणि यशस्वीरित्या त्यांचं क्लासेस रन करत आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून. ऑनलाईन मध्ये अगदी कमी गुंतवणुकीत घर बसल्या ते क्लासेस सुरू करू शकतो. ऑनलाईन पद्धत, कारण सध्याच्या युगात सगळंच ऑनलाईन आहे, तर मग आपण ऑनलाईन अबॅकस कसं? हो, आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन सुरू झालं आणि सर्व ऑफलाईन शिक्षण पद्धती, शाळा, क्लासेस हे बंद झाल्या. त्यानंतर सुरुवातीच्या काळात आम्ही ऑनलाईन क्यूज सुरू केले. त्यानंतर मग आम्ही ऑनलाईन लाईव्ह क्लासेस सुरू केले. त्यानंतर मी स्वतः एक ऑनलाईन बॅच सुरू केली. त्यानंतर आमच्या फ्रँचायझीना प्रेरित केलं की तुम्ही स्वतः ऑनलाईन क्लासेस घ्या. आणि एक आम्ही व्यवस्थित ऑनलाईन मॉडेल डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन जरी क्लास असला तरी 100% रिझल्ट ओरिएंटेड क्लास असतो. इंटरॅक्टिव्ह पद्धतीने घेतला जातो. वेळोवेळी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बघितले जातात. आणि आज ऑनलाईन एज्युकेशन मॅडम काळाची गरज बनलेली आहे. पालकाला देखील शेजारी बसून त्या मुलाची प्रोग्रेस किंवा काय चाललंय हे पाहता येतं. आणि आता खूप चांगला प्रतिसाद ऑनलाईनला आम्हाला मिळत आहे. आणि यासाठी आम्ही एक ऍप सुद्धा डेव्हलप केलेला आहे की जे आता प्ले स्टोअरवर लाईव्ह आहे. अरे वा.
थोडक्यात तुम्ही हा सगळा 10 वर्षांचा प्रवास आमच्या समोर मांडला, पण या 10 वर्षांच्या प्रवासामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्या एज्युकेशन प्रणालीतनं शिक्षण घेऊन पुढे अनेक मोठमोठ्या परीक्षा पास केलेल्या आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण झालेली आहेत. असे फ्रँचायझी ओनर्स सुद्धा आहेत ज्यांनी आपल्या माध्यमातून त्यांची स्वप्न पूर्ण केलेली आहेत. तर हे सगळं बघत असताना तुमच्या मनात नेमक्या काय भावना येतात? हो, जसं तुम्ही म्हणाला तसं आज अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या स्कॉलरशिप, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यांमध्ये यश संपादन केलं आहे. तसंच आमचा एक विद्यार्थी हर्षवर्धन देशमुख यानं नुकतेच वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेलं आहे. तर हे यश पाहताना ज्यासाठी ही सुरुवात केली होती, आज अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमचे कोळे, आती, तारळे, पाल अशा ग्रामीण भागामध्ये देखील शाखा आहेत, ज्या उद्देशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे टॅलेंट असतं आणि त्यांच्यापर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे, तो आज उद्देश सफल होताना पाहून खूप आनंद होतो. तसंच फ्रँचायझी बाबत बोलायचं झालं तर आज ऑनलाईन मध्ये आमच्याकडे 25-30च्या बॅच असतात. तर 25-30च्या 2-2 बॅच असणाऱ्या 25हून अधिक महिला आहेत ज्यांच्या आज यशस्वीरित्या बॅचेस चालू आहेत. तसेच आम्ही शतकवीर सन्मान करतो, म्हणजे ज्यांनी एका वर्षात 100+ ऍडमिशन केलेले आहेत. तर अशा 6 फ्रँचायझीना या वर्षी आम्ही सन्मानित केलं, ज्याच्यामध्ये योगिता पाटील मॅडम, ज्योत्स्ना जाधव, अश्विनी फरतरे, पूजा सलगर, शालिनी सलगर आणि मंदा पाटील यांनी 100+ ऍडमिशन तेही एका वर्षात केलेले आहेत. अभिनंदन. तसेच तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आमच्या योगिता पाटील, शालिनी सरगर, सोनाली कुराडे या मॅडमनी स्वतःचं कार घ्यायचं स्वप्न देखील आमच्या फ्रँचायझीतून पूर्ण केलेलं आहे. आणि हे सर्व बघताना खूप प्रेरणा यातून आम्हाला चांगलं काम करण्याची नक्कीच मिळत असते. क्या बात आहे सर, तुमच्या बोलण्यातनं आणि ही जी सक्सेस लिस्ट तुम्ही आता वाचून दाखवली, या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होताना ऐकून आम्हाला देखील मनापासून आनंद झाला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच अनेक स्वप्न तुम्ही सगळ्या मुलांची, महिलांची पूर्ण करत राहा आणि आमच्या कार्यक्रमात आलात, आम्हाला देखील प्रेरणा दिली, याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. मंडळी, अशी लोक असतात जी स्वतःची स्वप्न पूर्ण करत असतानाच एक नवीन पिढी घडवत असतात, त्यांची स्वप्न पूर्ण करत असतात आणि त्यांच्या स्वप्नाला हातभार लावत असतात. अशा या सगळ्या लोकांना आपण सन्मानित करतो आहोत आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये आत्ता इथे थांबायची वेळ झाली आहे तुर्तास, पण पुन्हा भेटूया. पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा तुमचा लाडका कार्यक्रम ReSeal.in प्रस्तुत यशोस्तुते.